गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आता सुरुवात करायचा आहे. याच्या अगोदर आपण मेजरेबल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बघितल्यात. 6 वेगवेगळ्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचा रेफरन्स कुठेतरी आपल्याला पुढे घ्यायचा आहे. आणि पुढच्या सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट वन इज युअर गॅस लॉज. याच्या अगोदर पण तुम्हाला म्हटलं होतं मी, तर गॅस लॉज नेमकं काय असणार आहे. सर्टन जनरलायझेशन्स आर प्रिपेअर्ड ऑर फॉर्म बाय स्टडीइंग द बिहेवियर ऑफ द गॅस. गॅसच्या बिहेवियरचं स्टडी करून काही जनरलायझेशन्स तयार करण्यात आलेले आहेत. अँड दॅट जनरलायझेशन्स रिगार्डिंग द बिहेवियर ऑफ द गॅस, दॅट जनरलायझेशन्स आर नथिंग बट युअर गॅस लॉज. म्हणजे गॅसचं बिहेवियरचं स्टडी करून त्या बिहेवियरच्या संदर्भात काही रूल्स तयार करण्यात आले आणि त्या जनरल रूल्सलाच म्हटलं या ठिकाणी गॅस लॉज. तर ह्या गॅस लॉजमध्ये आपल्याला वेगवेगळे गॅस लॉज बघायचे आहेत. चार्ल्स लॉ असेल, बॉयस लॉ असेल, प्रेशर टेम्परेचर लॉ असेल, अव्होगाड्रो लॉ असेल, गे-लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम असेल, जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे किंवा तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेलं पण आहे. तर ह्या वेगवेगळ्या गॅस लॉजचा स्टडी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. मग त्यातला फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट लॉ आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे मित्रांनो. दॅट वन इज युअर फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. दॅट वन इज युअर बॉयल्स लॉ. What is called as the Boyle's law? Simply, the law was proposed by the scientist, Irish scientist, that is your रॉबर्ट बॉयल. रॉबर्ट बॉयलने हा लॉ जो आहे तो प्रपोज केला आहे. बघा, जर आपण गॅस लॉचा विचार केला मित्रांनो, तर याच्या अगोदर आपण मेजरेबल प्रॉपर्टीज बघितल्या आहेत. त्या मेजरेबल प्रॉपर्टीजमध्ये आपण असं म्हटलं आहे, gas having a definite mass, then volume definite नसतं, पण गॅसचं व्हॉल्यूम आपण मेजर करू शकतो. मेजरेबल प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलं आहे. सिमिलरली प्रेशर जो आहे तो पण आपण गॅसचा मेजर करू शकतो. दॅन डेन्सिटी जी असेल हे सुद्धा आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. ॲट द सेम टाईम यू कॅन मेजर द टेम्परेचर, मास, व्हॉल्यूम, प्रेशर, डेन्सिटी, टेम्परेचर, ऑल दीज आर द मेजरेबल प्रॉपर्टीज. बरोबर आहे. मग गॅस लॉजमध्ये काय करायचं नेमकं आपल्याला, तर 2 वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमधलं रिलेशन आपल्याला ह्या गॅस लॉजमध्ये स्टडी करायचं आहे. किंवा गॅस लॉजचं स्टडी केल्यावर आपल्याला 2 वेगवेगळ्या गॅसच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ज्या या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत, तर याच्यापैकी 2 प्रॉपर्टीजमधलं काय रिलेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. त्याचं स्टडी आपल्याला करायचं आहे जस्ट बाय स्टडीइंग दी डिफरंट लॉज, वेगवेगळ्या लॉजचं स्टडी करून. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बॉयल्स लॉमध्ये कोणत्या 2 प्रॉपर्टीजचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जस्ट कन्सिडर युअर व्हेरी सिम्पल ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. हिअर वी कन्सिडर दी बॉयल्स लॉ. देन इन बॉयल्स लॉ हिअर you have to study the relation between pressure and volume. प्रेशर आणि व्हॉल्यूमचं काय रिलेशन असेल, पण केव्हा, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा, ह्या 2 गोष्टींमधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन बघायचं आहे, पण केव्हा रे, जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन काय ते रिलेशन सांगणारा जो लॉ आहे, जो रॉबर्ट बॉयलने प्रपोज केला आहे, त्याला म्हणणार तुम्ही बॉयल्स लॉ. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं होतं की बॉयल्स लॉमध्ये आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन बघायचं आहे. पण त्यावेळेस मात्र टेम्परेचर हा जो फॅक्टर आहे, ही जी मेजरेबल प्रॉपर्टी, ही मात्र काय असेल, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. बघा, त्याचं स्टेटमेंट काय करणार तुम्ही. Very simple statement. At a constant temperature, it states that, हे जनरली तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने स्टेटमेंट लिहायचं आहे. इट स्टेट्स दॅट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, थोडं शॉर्ट मी या ठिकाणी लिहितो आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द व्हॉल्यूम ऑफ अ
given mass, volume of a given mass of a gas is inversely proportional to its pressure. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. बघा काय लिहिलं आहे आपण स्टेटमेंट, खूप इम्पॉर्टंट, खूप सिम्पल असं स्टेटमेंट आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट इज इम्पॉर्टंट. हा फॅक्टर कॉन्स्टंट आहे, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, टेम्परेचर चेंज होणार नसेल, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द व्हॉल्यूम, अगेन इट्स इम्पॉर्टंट, द व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस. गिव्हन मास, एखादा मास गॅस तुम्हाला दिला आहे, त्याचं काहीतरी मास आहे 1 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, 0.5 किलोग्रॅम, 100 ग्रॅम्स, व्हॉट एव्हर इट मे बी, काही पण असू शकतं ते, पण ते चेंज होणार नाही आहे. म्हणजे व्हॉल्यूम कमी जास्त होईल, प्रेशर कमी जास्त होईल, पण मास त्याच्यातलं जे आहे, मास मात्र या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. गिव्हन मास, दिलेला मास, एकदा तो गॅस तुम्ही मेजर केला, 100 ग्रॅम जर असेल तर त्याचं व्हॉल्यूम कमी केलं, जास्त केलं तरी ते 100 ग्रॅमच राहील. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सॉरी, मास त्याचा कॉन्स्टंट असणार आहे. पण काय म्हटलं आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस, हे जे व्हॉल्यूम आहे इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, किंवा व्हॅरीज इन्व्हर्सली असं म्हटलं तरी पण चाललं असतं. व्हॅरीज इन्व्हर्सली टू इट्स प्रेशर, म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघं जे आहेत हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. काय काय, प्रेशर ऑफ अ गॅस and volume of a gas both are inversely proportional to each other. दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इथं प्रेशर शब्द वापरला, इथं व्हॉल्यूम शब्द वापरला तरीसुद्धा चालेल, त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात. फक्त आपल्याला काय दाखवायचं आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोघांचं रिलेशन जे आहे ते कशा पद्धतीने आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, ते या ठिकाणी मेन्शन करायचं, बरोबर आहे. तर ते काय असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर बट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. लक्षात आलं, व्हेरी सिम्पल स्टेटमेंट. मग जर समजा ह्या स्टेटमेंटचा आपण विचार केला, मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो मित्रांनो, स्टेट अँड एक्सप्लेन. कुठला जरी लॉ तुम्हाला दिलं असेल, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, अवॉगॅड्रोज लॉ, हे त्याचं स्टेटमेंट झालं. याचं एक्सप्लेनेशन कसं करणार तुम्ही. सपोज दॅट इफ P is the pressure of a gas, P is the pressure of a gas, त्या गॅसचा प्रेशर जो आहे तो P असेल, and V be the volume of the gas, त्या गॅसचा प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, at a constant temperature, at a constant temperature T. T एवढं टेम्परेचर असताना त्या गॅसचा प्रेशर जो आहे मित्रांनो तो P आहे, व्हॉल्यूम V आहे. आता प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन तुम्ही मला सांगितलं आहे काय, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, बरोबर आहे. देअरफॉर हिअर व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस, ऑलरेडी आपण लिहिलं बघा, व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस व्हॅरीज इन्व्हर्सली टू इट्स प्रेशर. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम जे आहे ते एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणून ते रिलेशन आपण ह्या पद्धतीने दाखवू शकतो. खूप सिम्पल आहे, सहज तुमचं लक्षात आलं असेल. देअरफॉर हिअर समजा मला जर प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर कसं काढणार रे. हिअर व्ही इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट तुम्हाला ठेवावं लागेल, के इंटू 1/P असं लिहिलं तरी चालेल, किंवा सरळ तुम्ही के डिव्हायडेड बाय P केलं तरी पण चालेल मित्रांनो. इथं K1 का म्हटलं असेल तर आपण हा फर्स्ट गॅस लॉसचा विचार करतो आहे. पहिला बॉयल्स लॉ, दुसरा चार्ल्स लॉ, तिथं आपण जो कॉन्स्टंट घेणार तो K2 दाखवणार. अवॉगॅड्रोज लॉमध्ये जर तुम्ही कॉन्स्टंट वापरला तर तो K3 दाखवणार. सरळ Kने दाखवलं तर चालेल, K1, K2, K3 नाही म्हटलं तरी पण चालेल, इट डिपेंड्स ऑन यू. मग ह्या पद्धतीने बघा, V इज इक्वल टू K1 अपॉन प्रेशर P, चालेल की नाही, असं लिहिलं तर आपण, बरोबर आहे. मग याला थोडं रिअरेंज जर केलं आपण तर कसं होईल रे, सिम्पल इट कॅन बी रिअरेंज्ड. समजा प्रेशर आपण वर घेतला असेल तर तो होईल तुमचा PV, हा प्रेशर इकडे आला, PV इक्वल टू K किंवा K1 लिहिलं तरी चालेल. बघा एक नवीन इक्वेशन आपण या ठिकाणी बघितलं, आता
डिराईव्ह केलं पी व्ही इक्वल टू के मीन्स युअर कॉन्स्टंट. पी व्ही म्हणजे काय रे, प्रेशर, आणि व्ही इज द व्हॉल्यूम. दोघांचं काय प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार काय कॉन्स्टंट आहे. मग याच्यानुसार सुद्धा आपण एक नवीन स्टेटमेंट जे आहे बॉयल्स लॉचं ते आपण तयार करू शकतो. काय स्टेटमेंट करणार, जे दिसतंय तुम्हाला तेच लिहायचं आहे. प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम तुम्हाला दिसतोय तो कसा आहे कॉन्स्टंट आहे, पण केव्हा ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हे फार महत्त्वाचं आहे. कोणासाठी, फॉर अ गिव्हन मास ऑफ अ गॅस. मग नवीन स्टेटमेंट जे आहे बॉयल्स लॉचं ऑलरेडी एक स्टेटमेंट पण आहे, दुसरं अजून वेगळं स्टेटमेंट याच्यानुसार आपण करू शकतो. कसं करता येईल मग, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. मग या साईडला लिहितो मी दी प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस. द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस इज always constant at a, केव्हा पॉसिबल आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा वरचं स्टेटमेंट जे त्यालाच थोडंसं मॉडिफाय केलं आपण. द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम, द प्रोडक्ट ऑफ गुणाकार प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर आहे. किंवा ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर हा शब्द जो आहे तो अगोदर लिहिला तरी चालेल. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस इज ऑलवेज कॉन्स्टंट. तुमच्या पद्धतीने तुम्ही ते व्हॅरी करू शकतात. लक्षात आलं. तर ह्या स्टेटमेंटला आपण हे इक्वेशन यूज करू शकतो की हे इक्वेशनला आपण हे स्टेटमेंट या ठिकाणी यूज करू शकतो. बरोबर आहे. तर याला तुमचं बॉयल्स लॉ, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं नवीन स्टेटमेंट, दोन वेगळे स्टेटमेंट आपण बघितलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला एखादा गॅस दिला आहे, त्याचं प्रेशर व्हॉल्यूम दिला आहे तुम्हाला, दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट घेतला आपण. आता प्रेशर जर चेंज केला तर व्हॉल्यूम चेंज होणार, कारण की दोघे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. प्रेशर जर मी वाढवला समजा तर व्हॉल्यूम कमी येईल. समजा प्रेशर वाढवलं तर ॲटोमॅटिक व्हॉल्यूम कमी होतं आहे. किंवा प्रेशर रिलीज केला म्हणजे प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम वाढेल. बरोबर आहे. पण दोघांचा प्रॉडक्ट मात्र नेहमी कसा असेल, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. एखाद्या सिलेंडरमध्ये, लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे, एखाद्या सिलेंडरमध्ये तुम्हाला गॅस दिला आहे. सपोज दॅट, साईडला लिहितो मी या ठिकाणी, एखादं सिलेंडर तुम्हाला दिलेलं आहे आणि ह्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन दिलेलं आहे. याला आपण मूव्ह करू शकतो, खालीवर याला करू शकतो आपण. इथं गॅस जो दिला आहे त्याचं व्हॉल्यूम आहे V1 आणि त्यावेळेचा प्रेशर आहे P1. खूप सिम्पल आहे. व्हॉल्यूम V1, प्रेशर P1. पण मी काय केलं, त्याला प्रेशर वाढवला मी. प्रेशर वाढवल्यामुळे काय येईल, हा पिस्टन मी खाली प्रेस केला म्हणजे प्रेशर वाढेल. प्रेशर तुम्ही वाढवला असेल तर व्हॉल्यूम ॲटोमॅटिक कमी होईल. बरोबर आहे. मग अगोदर जो व्हॉल्यूम आणि प्रेशर त्याचा प्रॉडक्ट आणि नंतर चेंज झालेलं व्हॉल्यूम आणि प्रेशर त्याचा प्रॉडक्ट, हे दोघं सारखे असतात. अजून तुम्ही प्रेशर वाढवलं, अजून व्हॉल्यूम कमी होईल. प्रेशर वाढेल, व्हॉल्यूम कमी, परत त्याचा प्रॉडक्ट घेतला तो सुद्धा सारखा असेल. पहिला पण सारखा, दुसरा पण सारखा, तिसरा पण सारखा. बरोबर आहे. कारण की तर म्हटलं आपण प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर आहे. मग एक इक्वेशन आपल्याला ठिकाणी बघायचं मित्र, ज्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल पण सॉल्व करायचे आहेत. सपोज हिअर फॉर द इनिशियल कंडिशन, वेगवेगळ्या, जसं इथं आपण म्हटलं की ही इनिशियल कंडिशन आहे, प्रेशर P1 घेतला आपण, व्हॉल्यूम V1 घेतला. फॉर इनिशियल कंडिशन इफ द प्रेशर इज P1 and volume is V1, ही इनिशियल कंडिशन आहे. Similarly for another condition if the pressure is P2 and volume is V2, for third condition P3 and V3, असं वेगवेगळ्या कंडिशन्स आपण घेतल्या. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये त्याचं प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे. मग त्याच्यानुसार जर तुम्ही इक्वेशनचा विचार केला मित्रांनो, तर इक्वेशन काय तयार होईल रे, प्रेशर P1 इंटू व्हॉल्यूम V1, प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. बरोबर आहे. इथं सुद्धा प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. अगेन
द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज अ कॉन्स्टंट. मग P1 V1 इक्वल टू कॉन्स्टंट, P2 V2 इक्वल टू कॉन्स्टंट, P3 V3 इक्वल टू कॉन्स्टंट. या सर्वांना कलेक्टिव्हली जर तुम्ही विचार केला सर्वांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट सारखाच आहे म्हणजे तुम्ही काय लिहिणार रे. दॅटफॉर फायनली यू कॅन समराइज दिस. याला कसं समराइज करणार. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 विच इज इक्वल टू P3 V3 विच इज इक्वल टू P4 V4. जेवढे घेणार तुम्ही तेवढे, पण सर्वांचा प्रोडक्ट जो असेल मित्रांनो तो नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. कितीही घेतले तुम्ही, किती कंडिशन्स चेंज केला, किती प्रेशर, समजा 10 वेळेस तुम्ही प्रेशर चेंज केला तर 10 वेळेस व्हॉल्यूम पण चेंज होईल, पण त्याचा प्रोडक्ट जो आहे मित्रांनो तो मात्र नेहमी चेंज होणार नाही. द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. मग या ठिकाणी समजा दोन वेगळ्या कंडिशन्स आपण युटिलाइज केल्या आहे, P1 V1 आणि P2 V2. ही जी कंडिशन आपण दिली ती कंडिशन जर आपण युटिलाइज केली, बघा तीच इक्वेशन मी इकडे लिहितो आहे. इथे गॅसचं प्रेशर फक्त आपण जस्ट एक वेळेस चेंज करून बघितलं. सुरुवातीला आहे P1 V1, दुसऱ्यांदा आलं त्याचं P2 V2. P1 V1 इक्वल टू P2 V2. कारण की P1 V1 इक्वल टू कॉन्स्टंट, P2 इक्वल टू कॉन्स्टंट, दोघं कॉन्स्टंट आहेत पण दोघांना आपण सारखं दाखवलं आहे. बरोबर आहे. मग यालाच कसं लिहिणार आहे. देअरफॉर P1 हा जो P1 आहे डिवायडेड बाय P2 विच इज इक्वल टू P1 V1 विच इज इक्वल टू P2 V2. मग इक्वेशन काय तयार होईल, P1 अपॉन P2 विच इज इक्वल टू, हा V1 तिकडे गेला आपण, V2 अपॉन V1. अँड बाय युझिंग दिस इक्वेशन, हे जी इक्वेशन आपण आता बघितलं मित्रांनो, बाय युझिंग दिस इक्वेशन यू हॅव टू सॉल्व द न्यूमरिकल्स. ही इक्वेशन यूज करून आपण न्यूमरिकल सॉल्व करू शकतो. अगेन यू कॅन सॉल्व द न्यूमरिकल बाय युझिंग दिस. हे इक्वेशन म्हटलं काय आणि हे इक्वेशन म्हटलं काय, बोथ आर द सेम. बघा दोघं जे इक्वेशन आहेत, दोघं इक्वेशन यूज करून तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करता येईल, कारण की दोघांचं मिनिंग सेम आहे. आयदर बाय युझिंग दिस इक्वेशन और बाय युझिंग दिस इक्वेशन. P1 V1 विच इज इक्वल टू P2 V2 और P1 अपॉन P2 विच इज इक्वल टू V2 अपॉन P1. दोघांचा अर्थ सारखाच मित्रांनो. कुठलंही इक्वेशन यूज करून आपण न्यूमरिकल जे आहेत ते या ठिकाणी सॉल्व करू शकतो. बरोबर आहे. आता बघा हे झालं तुमचं स्टेटमेंट झालं, त्याचं एक्सप्लेनेशन झालं, त्याचं इक्वेशन डिराईव्ह केलं. बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर युअर बॉयल्स लॉ. मग बॉयल्स लॉला ग्राफिकली तुम्ही कसं दाखवणार, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. बघा स्टेटमेंट तुमच्या समोर आहे मित्रांनो, सुरुवातीचं स्टेटमेंट, त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. काय म्हटलं रे आपण स्टेटमेंटमध्ये आहे, ते व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूम आणि प्रेशर जे आहेत ते एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग आपण एक ग्राफ प्लॉट करतोय मित्रांनो. हिअर व्हॉल्यूम इज प्लॉटेड, व्हॉल्यूम जे आहे इट इज प्लॉटेड अगेन्स्ट द प्रेशर. व्हॉल्यूम इज प्लॉटेड अगेन्स्ट द प्रेशर. Suppose that here there is a volume of a gas and here there is a pressure of a gas. खूप सिंपल असा कर्व मित्रांनो. बघा तुम्हाला असं म्हटलं मी की दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. प्रेशर जर खूप कमी असेल तर व्हॉल्यूम खूप जास्त असेल. बरोबर आहे. किंवा व्हॉल्यूम कमी होत असेल याच्यात काय तुम्ही प्रेशर वाढवताय. खूप सोपं आहे. मग असं समजूया आपण या ठिकाणी की व्हॉल्यूम खूप जास्त आहे. या ठिकाणी तुमचं त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम जास्त म्हणजे काय रे, प्रेशर खूप कमी असणार आहे. आपण काय केलं मग हळूहळू की प्रेशर वाढवत गेलो. मग हे जे व्हॉल्यूम आहे या ठिकाणी प्रेशर जर वाढत गेलं तर व्हॉल्यूम हळूहळू कमी होणार आहे मित्रांनो. बघा अजून प्रेशर वाढवला आपण, अजून व्हॉल्यूम कमी झाला, अजून प्रेशर वाढवला, अजून व्हॉल्यूम कमी झालं, अजून प्रेशर वाढवला, अजून व्हॉल्यूम कमी होणार आहे. तर ह्या पद्धतीचा कर्व तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ॲज द प्रेशर इन्क्रीजेस, बघा प्रेशर वाढतोय, व्हॉल्यूम डिक्रीजेस. प्रेशर वाढलाय, व्हॉल्यूम कमी झाला आहे, म्हणजे काय दोघं एकमेकांना ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहेत. दिस इज दी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर बॉयल्स लॉ. ॲट द सेम टाईम आपण असं म्हटलं मित्रांनो, सेकंड स्टेटमेंटचा जर आपण विचार केला तर प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज अ कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता त्याच्यात थोडा अजून बदल मी करतो आहे, लक्ष द्या व्यवस्थित काय बदल करतो आहे. आणि मग नंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे त्याच्याकडे आपण जाणार. एक शब्द या ठिकाणी आपण वापरला आहे
at a constant temperature. The product of pressure and volume, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ते आपण प्रूव्ह केलं आहे. व्हॉल्यूम आणि प्रेशर एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. बघा हा जो कर्व मी ऑप्टेन केला आहे, तुमच्या समोर कर्व काढला आहे, तुम्हाला समजला आहे. हा जो कर्व मी ऑप्टेन केला, सपोज दॅट दिस कर्व इज ऑप्टेन ॲट 300 केल्विन. आपले जे नॉर्मल टेम्परेचर नियर अबाउट 27 डिग्री सेल्सिअस, त्या टेम्परेचरला आपण हा कर्व ऑप्टेन केला, बरोबर आहे. त्या टेम्परेचरला प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण मेजर केलं. पण आपण काय केलं, त्या गॅसचं टेम्परेचर वाढवलं. 300 केल्विनच्या ऐवजी थोडं वाढवलं. 400 केल्विनला आपण जर मेजर केलं, टेम्परेचर वाढवलं आहे. आपण जर प्रेशर आणि व्हॉल्यूमचा कर्व आपण ऑप्टेन केला, किती टेम्परेचरला, हा 300 आहे, आता 400ला मी ऑप्टेन करतो आहे, तर 400चा जो कर्व असेल मित्रांनो, तो सुद्धा ह्याच पद्धतीने मिळेल. बट दिस कर्व इज ऑप्टेन at 400 Kelvin is always above the curve obtained at 300 Kelvin. 300ला जो कर्व तुम्ही मिळाला आहे त्याच्यावर 400चा असेल. असं वाटलं तुम्हाला की अजून आपल्याला याच्यापेक्षा वर कर्व मिळवायचा आहे, 500. जसं तुम्ही टेम्परेचर वाढवणार तसं कर्व जो आहे तुम्हाला वर मिळत जाईल. म्हणजे इथं जर वर मी कर्व काढला असेल तर याचा अर्थ डेफिनेटली टेम्परेचर जे आहे ते 400पेक्षा जास्त असेल. ते ॲज तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकतात. पण आपण जनरली समजा 500 घेतलं, समजा मी 273 केल्विनला म्हणजे 300पेक्षा पण कमी केल्विनला जर मी कर्व ऑप्टेन करण्याचा प्रयत्न केला, तर तो याच्या खाली मला मिळेल. टेम्परेचर जेवढं कमी तेवढा कर्व खाली मिळेल, टेम्परेचर जेवढं जास्त तेवढा तर कर्व वर मिळत जाईल, बरोबर आहे. तर हे पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं आहे, बरोबर आहे. त्याचसोबत जर तुम्ही सेकंड स्टेटमेंटचा विचार केला मित्रांनो, काय रे सेकंड स्टेटमेंट, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो नेहमी कॉन्स्टंट असतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. मग त्याच्यासाठीचा कर्व तुम्ही कशा पद्धतीने मिळवणार, जस्ट नाव कन्सिडर हिअर. कशा पद्धतीने मिळेल बघा. सपोज हिअर इफ द कर्व इज ऑप्टेन, बघा इथं आपण ग्राफ प्लॉट करतो मित्रांनो. कशाच्या वर्सेस कशाचा ग्राफ प्लॉट करतो रे, लक्ष द्या व्यवस्थित. हिअर एका ॲक्सिसला आपण घेतलं आहे प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम, PV आपण घेतलं आहे. प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि इथं जस्ट देअर इज अ व्हेरिएशन इन द प्रेशर. प्रेशर मात्र आपण चेंज करतो आहे, प्रेशर चेंज होतो आहे, पण दोघं एकत्र आल्यानंतर त्यांचा जो प्रोडक्ट असेल प्रेशर व्हॉल्यूम तो कधीच चेंज होत नाही. तो म्हटलं आहे आपण प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. कारण की प्रेशर जर चेंज झाला, प्रेशर जर वाढवला तर व्हॉल्यूम कमी होतं आहे, पण दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो सारखा असणार आहे, बरोबर आहे ना. समजा तुम्हाला असं म्हटलं आहे मी की प्रेशर तुमचा काहीतरी 10 घेतला आपण आणि व्हॉल्यूम घेतलं तुमचं 10 आणि दोघांचा प्रोडक्ट किती येईल, जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतो आहे. ज्यावेळेस प्रेशर 10 असेल त्यावेळेस व्हॉल्यूम पण 10 असेल. 10 पास्कल असेल, व्हॉल्यूम 10 DM³ असेल, वॉट एव्हर इट मे बी, युनिट तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. दोघांचा प्रॉडक्ट किती आला 100, बरोबर आहे. आता मी काय केलं, प्रेशर वाढवला. समजा बघ इथे दिसतंय प्रेशर वाढवला. प्रेशर मी काय करून टाकला 20 करून टाकला. तर प्रेशर जर वाढलं तर व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. व्हॉल्यूम कमी झालं आणि ते 5 झालं समजा. आता मी ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला, 10 × 10 100, 20 × 5 अगेन इट इज 100. लक्षात आलं. अजून मी समजा हा प्रेशर वाढवला, व्हॉल्यूम डेफिनेटली कमी येईल, पण दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट राहील. मग इथं तेच करतोय आपण, प्रेशर वाढताना दिसतंय पण दोघांचा प्रोडक्ट मात्र कॉन्स्टंट असेल. मग याचा कर्व कसा काढणार तुम्ही, याचा ग्राफ कसा काढणार, जसं इथं म्हटलं आपण, बरोबर आहे ना. तसं या ठिकाणी याचा कर्व कसा काढणार आपण. अगेन इट्स अ व्हेरी सिम्पल कर्व. सपोज दॅट इफ द प्रेशर इन्क्रीजेस, बघा प्रेशर वाढवतोय आपण, बट द प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम, बघा हा प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम ह्याच पोझिशनला आहे, तो काहीच बदलत नाही आहे, तीच पोझिशन त्याची राहिली, याच्यावर तो गेलेला नाही आहे. अँड सपोज दॅट इट इज ऑप्टेन ॲट 300 केल्विन. हा 300 केल्विनला तुम्हाला मिळाला आहे, बरोबर आहे. मग हाच प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम वर्सेस प्रेशर मला 400ला पाहिजे असेल. दिस इज ऑप्टेन ॲट
400 केल्विन. थोडंसं वर गेला पण इथून पुढे मात्र तो कॉन्स्टंट राहणार आहे. प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. अजून समजा तुम्ही सेम कर्व ऑप्टेन ॲट हाय टेम्परेचर नियर अबाउट 500 केल्विन, पण इथून पुढे गेला कॉन्स्टंट राहणार, त्याच्यात इन्क्रीज होत नाही आहे. बरोबर आहे. तर कॉन्स्टंट टेम्परेचरला तो प्रोडक्ट नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. पॅरलल टू द प्रेशर ॲक्सिस. प्रेशर वाढतोय पण दोघांचा प्रोडक्ट जो आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम तो कॉन्स्टंट राहतोय. बघा मित्रांनो, लक्षात आलं. तर हे झालं तुमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द बॉयल्स लॉ अकॉर्डिंग टू धिस स्टेटमेंट. अगेन अकॉर्डिंग टू धिस स्टेटमेंट. बरोबर आहे. मग याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा मित्रांनो की रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड प्रेशर. बॉयल्स लॉचा यूज करायचा आपल्याला आणि काय बघायचं आहे, रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड प्रेशर. व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड प्रेशर. डेन्सिटी आणि प्रेशरचं काय रिलेशन असणार आहे, बॉयल्स लॉ ऑलरेडी आपण स्टडी केला आहे. त्याच्यानुसार आपल्याला ते रिलेशन डिराईव्ह करायचं आहे, एक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. बघा आता या ठिकाणी डेन्सिटी काय असते ऑलरेडी काल आपण बघितलं, डेफिनेशन आपण बघितलं. डेन्सिटी काय असते, सपोज दॅट डेन्सिटी इज रिप्रेझेंटेड ॲज डी स्मॉल टीने आपण त्याला दाखवलं आहे. काय असतं डेन्सिटी? डेन्सिटी इज द रेशो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी जो आहे तो कोणाकोणाचा रेशो आहे रे? मास अपॉन व्हॉल्यूमचा तो रेशो आहे. बरोबर आहे. याच्या अगोदरच्या पार्टने सुद्धा आपण डेन्सिटी बघितलेली मित्रांनो, आणि त्या डेन्सिटीला तुम्हाला आता कोणाशी रिलेट करायचं आहे, तर बॉयल्स लॉशी तुम्हाला रिलेट करायचं आहे. बरोबर आहे. मग आता ह्या डेन्सिटीच्या इक्वेशन फक्त मला व्हॉल्यूमसाठीचं इक्वेशन पाहिजे आहे, तर मी कसं लिहिणार आहे? देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? फक्त मला व्ही पाहिजे असेल तर काय करणार? व्ही इक्वल टू एम अपॉन डी. चालेल का? जस्ट रिअरेंज केलं मित्रांनो आपण त्याला, फक्त हा व्ही वर नेला आहे, डी खाली केला आहे. बरं आहे. व्हॉल्यूम इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मग आपण जर आता बॉयल्स लॉचा विचार केला मित्रांनो, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ आपण काय म्हटलं आहे? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. बघा अकॉर्डिंग टू काय लिहित बघा मी, बॉयल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय म्हटलं आपण? द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. इथं म्हटलं बघा आपण, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. मग इथं जर आपण व्हीची व्हॅल्यू पुटअप केली तर काय इक्वेशन मिळेल? देअरफॉर हिअर पी इंटू व्ही. व्ही म्हणजे काय अर्धा? एम अपॉन डी विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफॉर हिअर यालाच कसं लिहिणार तुम्ही? देअरफॉर हिअर पी अपॉन डी. बघा पी अपॉन डी विच इज इक्वल टू एम. जर मी तिकडे नेला तर K1 अपॉन एम. चालेल का रे? येस डेफिनेटली चालेल. मग इथं जर तुम्ही ह्या K1चा विचार केला मित्रांनो, खूप सिम्पल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. K1चा जर विचार केला आपण तर ह्या K1ला तुम्ही कॉन्स्टंट असं म्हटलं आहे. बरोबर आहे. मग K1 तुमचा कॉन्स्टंट आहे. एम काय? एम इज द मास ऑफ द गॅस. तर तुम्हाला ऑलरेडी म्हटलं मी, गिव्हन मास ऑफ अ गॅस, गॅसचं मास चेंज होत नाही, त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल, त्याचं प्रेशर चेंज होईल, त्याची डेन्सिटी चेंज होईल, पण मास मात्र चेंज होणार नाही. म्हणजे मास हा जो फॅक्टर, ही जी प्रॉपर्टी ही गॅससाठी कॉन्स्टंट आहे. आता ऑलरेडी हा K1 कॉन्स्टंट आहे, मास पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे दोघांचा रेशो जो असेल मित्रांनो तो पण तुमचा कॉन्स्टंट असेल. मग समजा याला मी लिहिलं देअरफॉर पी अपॉन डी विच इज इक्वल टू दोघांचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट आहे. समजा आपण त्याला केने दाखवलं आहे. बरोबर आहे. याला मी आता रिअरेंज केलं आहे. रिअरेंज केल्यावर कसं लिहिणार रे? देअरफॉर हिअर पी, बघा पी विच इज इक्वल टू के इंटू डी. चालेल की नाही? खूप सिम्पल आहे. 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना समजेल असं आहे. पी इक्वल टू के इंटू डी. समजतं आहे? खूप सोपं आहे. मग इक्वल टू आणि कॉन्स्टंट हे जर मी काढून टाकलं तर मी प्रोपोर्शनॅलिटी साईन यूज करू शकतो मित्रांनो. करता येईल की नाही मला? देअरफॉर हिअर यू कॅन राईट पी
इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. मग याच्यानुसार तुम्हाला सांगितलं की एक नवीन स्टेटमेंट तयार करा. तुम्ही काय सांगणार आहे? द प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस. हा गिवन मास ऑफ अ गॅस हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला लिहायचं आहे, इथं लिहून देत नाही मी. द प्रेशर सोबत लिहा. द प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस. द प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस is directly proportional to its density. The pressure of a given mass of a gas is directly proportional to its density. पण पुढे एक शब्द वापरायचा आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हे सर्व जे होणार आहे हे कॉन्स्टंट टेम्परेचरला होणार आहे. परत एकदा स्टेटमेंट सांगतोय, द प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डेन्सिटी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर आहे. एक बघा इक्वेशन तुमच्या समोर आहे, याला आपण वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये जर अप्लाय केलं, वेगळ्या कंडिशन म्हणजे प्रेशर चेंज केला डेन्सिटी चेंज होणार, प्रेशर वाढवला डेन्सिटी पण वाढणार आहे. बरोबर आहे. मग जर समजा प्रेशर वाढवल्यानंतर डेन्सिटी वाढत असेल, समजा इफ प्रेशर इज P1 तर त्यावेळेस डेन्सिटी तुमची असेल D1. पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये मी प्रेशर चेंज केला, प्रेशर झाला तुमचा P2, त्यावेळेस डेन्सिटी काय होणार आहे D2. मग असं असेल तर आपण काय लिहू शकतो रे? P1 किंवा यालाच आपण थोडं रिअरेंज केलं तर कसं होईल मित्रांनो? बघा हेच इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं, इकडे लक्ष द्यायचं असेल म्हणजे आपल्याला पुढचं इक्वेशन सोपं जाईल. P इक्वल टू K इंटू डी ए. याला जसं आपण कसं लिहू शकतो रे? P अपॉन डी विच इज इक्वल टू K. ऑलरेडी आपण लिहिलं बघा मित्रांनो वर. बरोबर आहे. ऑलरेडी हे इक्वेशन लिहिलं आहे, म्हणजे लिहिण्याची गरज नाही आपल्याला. P अपॉन डी विच इज इक्वल टू K. मग ह्या इक्वेशनचा रेफरन्स आपल्याला ठिकाणी घ्यायचं आहे. कसं घेणार मग? Pच्या ऐवजी काय लिहिणार मी? P1 upon D1 which is equal to K. P1 upon D1 which is equal to K. याच्यासाठी काय लिहिणार मी? P2 upon D2 which is equal to again K. मग आता दोघं इक्वेशनचा जर विचार केला तर दोघांचं राईट हँड साईडमध्ये कॉन्स्टंट तुम्हाला दिसतोय सारखं आहे. राईट हँड साईड जर सारखी असेल तर लेफ्ट हँड साईडसुद्धा सारखी असली पाहिजे. देअरफॉर हिअर सिम्पली फायनली द इक्वेशन कॅन बी गिवन ॲज P1 अपॉन D1. P1 अपॉन D1 विच इज इक्वल टू काय? तुमचा कॉन्स्टंट आहे, ही पण कॉन्स्टंट आहे. देअरफॉर P1 अपॉन D1 विच इज इक्वल टू P2 अपॉन D2. P1 अपॉन D1 विच इज इक्वल टू P2 अपॉन D2. And here this is the another equation. By using this equation again you can solve द न्यूमरिकल. ह्या इक्वेशनचा यूज करून सुद्धा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता. तर न्यूमरिकलसाठी 3 इक्वेशन लक्षात ठेवा. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. इट इज अगेन इम्पॉर्टंट, कारण की ह्याच्यावर याला जर रिअरेंज करून आपण हे घेतलं आहे, त्यामुळे वरचं इक्वेशन जरी लक्षात असेल तरी चालेल. हे एक महत्त्वाचं इक्वेशन आहे आणि हे तुमचं दुसरं महत्त्वाचं इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन्स यूज करून न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत, ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार. तर ह्याला मित्रांनो तुमचा व्हेरी फर्स्ट लॉ, दॅट वन इज युअर बॉयस लॉ विच गिव्ज द. तुम्हाला म्हटलं मी सर्व लॉ तुम्हाला कोणत्या तरी 2 क्वांटिटीजमधलं रिलेशन सांगणार, मेजरेबल प्रॉपर्टीजमधलं रिलेशन सांगणार. तर बॉयस लॉमध्ये आपल्याला कोणत्या 2 क्वांटिटीजमधलं रिलेशन मिळतं आहे? प्रेशर अँड व्हॉल्यूम, बट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. किंवा इथं प्रेशर आणि डेन्सिटी रिलेशन आपण डिराईव्ह करून घेतलं बाय युजिंग दिस रिलेशन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. तर हा पहिला लॉ जो आहे तो आपल्या ॲडिंग कंप्लीट झाला. असं वेगळे लॉज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ह्या पहिल्या लॉवरचे बॉयस लॉचे न्यूमरिकल जे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला ॲडिंगने बघणार. आज याने आपण थांबतो आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. इफ एनी डाऊट देन आस्क मी फ्रँकली. व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता तुमचे क्युरीज जे असतील त्या. अँड फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.